2 वर्षांपूर्वीच चांदीवाल आयोगाने मला क्लीन चिट दिली, पण 2 वर्षांपासून तो अहवाल सरकार लोकांसमोर आणत नाही असा दावा अनिल देशमुखांनी केला। 3 वर्षापूर्वी परमवीर सिंग आणि सचिन वाझेच्या आरोपाची न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी केली। चांदीवाल यांनी आरोपाच्या चौकशीचा 1400 पानांचा अहवाल 2 वर्षापूर्वी सादर केला। यामध्ये मला क्लीन चिट मिळाल्याने फडणवीसांनी अहवाल दडवून ठेवला असेही देशमुख म्हणाले। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नांदूरसह इतर 5 गावांचा संपर्क तुटला आहे। शिवडे करंजी निफाड दिंडोरीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे, त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। संततधार पावसामुळे गोदावरी नदीला देखील मोठा पूर आला आहे। झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने राज्यातील महिलांसाठी एक विशेष योजना आणली आहे, ज्या अंतर्गत त्यांना दरवर्षी एकरकमी रक्कम दिली जाईल। त्याचे नाव झारखंड मुख्यमंत्री मैया सन्मान योजना आहे। या अंतर्गत महिलांना दरवर्षी 12,000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। खुशियों का उपहार हर बहना को हर साल 12,000 असे ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी ही गुड न्यूज दिली। आधी हसायचे आणि मग स्वतःच नकल करायची। झारखंडमध्ये इंडिया आघाडीत सामील एका पक्षाने आमच्या लाडकी बहीण योजनेची हुबेहूब नकल केली अशी टीका अजित पवार गटाने केली। महाविकास आघाडीला विश्वास आहे की झारखंडमध्ये ही योजना यशस्वी होईल, जे आर्थिकदृष्ट्या पाहिल्यास महाराष्ट्राच्या जवळपासही नाही। या उलट स्वतःच्या राज्यावर अर्थात महाराष्ट्रावर हे अविश्वास दाखवतात असा टोलाही अजित पवार गटाने लगावला आहे। श्रावण महिना उद्यापासून सुरू होत आहे। या महिन्याला श्रावण नाव का पडले ते पाहू। स्कंद व शिवपुराणानुसार तज्ञांनी याची 2 कारणे दिली। प्रथम म्हणजे महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र येते, तर दुसरे म्हणजे भगवान शिवाने सनत कुमारांना सांगितले की या मासाचे महत्त्व ऐकण्यासारखे आहे, ज्यामुळे सिद्धी मिळते, त्यालाच श्रावण म्हणतात। यामध्ये निर्मलतेचे गुण असल्यामुळे हे आकाशासारखे आहे, याला नभही म्हणतात। उद्यापासून श्रावण सुरू होत असल्याने मांसाहार प्रेमींनी आज सकाळपासूनच चिकन मटनच्या दुकानांवर गर्दी केली आहे। राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये मांसाहार प्रेमींच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे। उद्यापासून श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्याने राज्यातील बहुतांश नागरिक या महिन्यात मांसाहार टाळतात, त्यामुळे आज प्रत्येकाच्या घरात काहीतरी विशेष बेत असणार आहे। तामिळनाडूच्या MK स्टॅलिन सरकारमधील मंत्री SS शिवशंकर यांनी भगवान राम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला। भगवान रामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही असे त्यांनी म्हटले आहे। त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त होत आहे। पातालपूरचे अध्यक्ष महंत बालक दास म्हणाले, या मंत्र्याला ना इतिहास माहित आहे ना भूगोल। हिम्मत असेल तर मुस्लिम आणि मौलवी बद्दल बोलून दाखवा। पौराणिक कथांवर चित्रपट बनवणे टाळले पाहिजे असे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मत व्यक्त केले आहे। रणबीर कपूरचा मुख्य भूमिका असलेला रामायण चित्रपट सध्या तयार होत आहे, त्या पार्श्वभूमीवर वर्मा यांनी हे वक्तव्य केले आहे। ज्या कथा लोकांना माहिती आहे त्यांना पुन्हा चित्रित करण्याचा उलट परिणाम होऊ शकतो। काही लोकांना ते पटणार नाही, कारण भारतातील लोक खूप धार्मिक आहेत असे वर्मा यांनी म्हटले। बिग बॉस आणि WWE स्क्रिप्टेड असतात असा खुलासा कुस्तीपटू द ग्रेट खलीने केला आहे। तो 2010 मधील बिग बॉसच्या 4थ्या हंगामात स्पर्धक म्हणून सामील झाला होता। बिग बॉस मध्ये स्पर्धक जे टास्क करतात ते आधीच ठरलेले असतात, ते कसे करायचे हे आधीच सांगितले जाते। फक्त TRP वाढवण्यासाठी ते या टास्कला लाईव्ह असल्यासारखे अतिरंजक करून दाखवतात। या शो मध्ये फक्त अभिनय करायचा असतो असे खलीने म्हटले। प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी गायक क्षेत्रात AI चा वापर वाढत असल्याने घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे। मला AI ची भीती वाटत नाही। AI च्या माध्यमातून बनावट आवाज काढला जाऊ शकतो, पण भावनांचे काय, त्या कुठून आणणार असा सवाल दलेर यांनी केला आहे। मी गेल्या 30 वर्षांपासून या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे। माझी नियत स्वच्छ आहे, त्यामुळे माझी जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही असेही दलेर यांनी म्हटले। उत्तर प्रदेशातील अयोध्येत सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे। ज्या नराधमांनी हे कुकृत्य केले आहे, ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांची DNA टेस्ट करा आणि न्याय द्या। फक्त आरोप करून राजकारण करू नका। जर DNA टेस्ट नंतर आरोप खोटे सिद्ध झाले तर यात सामील असलेल्या अधिकाऱ्यांना सोडू नका अशी ही मागणी यादव यांनी केली।
केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलन झाल्याने काही गावे वाहून गेली आहेत. येथे मदत कार्य सुरू असून केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी मोठी घोषणा केली आहे. या भूस्खलनामुळे घरे गमावलेल्या नागरिकांसाठी एक नवीन टाउनशिप उभारली जाणार असे विजयन यांनी सांगितले आहे. जमीन देण्यासाठी आणि या प्रकल्पात मदत करण्यासाठी अनेक प्रस्ताव आले आहेत असेही ते म्हणाले. दरम्यान या ठिकाणी जवळपास 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिकची सध्या चांगली चर्चा आहे. अशात लोकांच्या मनात प्रश्न आहे की पदक जिंकल्यावर खेळाडूला किती पैसे मिळतात. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यावर मेडल मिळते. पदक विजेत्यांना कोणतीही बक्षीस रक्कम मिळत नाही, परंतु भारत सरकार सुवर्ण पदक विजेत्याला 75 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्याला 50 लाख रुपये आणि कांस्य पदक विजेत्याला 30 लाख रुपये देते. शिवाय राज्य सरकार आपल्या विजेत्या खेळाडूंना बक्षीस रक्कमही देते. जगातील सर्वात श्रीमंत लोकांसाठी शुक्रवार हा काळा दिवस ठरला. जगातील 500 सर्वात श्रीमंत लोकांच्या संपत्तीत तब्बल 134 बिलियन डॉलरची घसरण नोंदवण्यात आली आहे. अमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 15.2 बिलियन डॉलरची घसरण झाली, तर टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांना 6.6 बिलियन डॉलर आणि ओरेकलचे लॅरी एलिसन यांना 4.4 बिलियन डॉलरचे नुकसान झाले. टेक शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने हा फटका बसला आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उठसूट टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे याला जशाच तसे उत्तर दिले जाईल, तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या मनोज जरांगेचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सिंधुदुर्ग भाजपचे विस्तारित कार्यकारिणीचे अधिवेशन उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता जरांगे यांनी याबाबत माहिती दिली आहे. समाजाला विनंती आहे की सध्या काही करू नका, आपण किती दिवस आंदोलन करायचं याच्यावर एकदाच 29 ऑगस्टला तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी मराठा समाजाला दिलं. तसेच विधानसभा निवडणूक लढवणार की विरोध करणाऱ्यांना पाडणार ही भूमिका 29 ऑगस्ट रोजी जाहीर करणार असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंच्या विचारांना वैचारिक कीड लागल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. वैचारिक कीड मारण्याचे बेगॉन स्प्रे आमच्याकडे आहे. त्यांच्या बोलण्यात वैचारिक दिवाळखोरी दिसली. तो माणूस बिथरला आहे, पायाखालची वाळू सरकली आहे असेही शिंदे म्हणाले. दरम्यान पुण्यात बोलताना ठाकरेंनी मी डेकणाला आवाहन देत नाही, डेकणे अंगठ्याने चिरडायची असतात असे म्हणत फडणवीसांवर टीका केली होती. श्रावण महिन्यामध्ये VIP दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर मंदिर समितीने घेतला. उद्यापासून श्रावण सुरू होत असून या महिन्यात भाविकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनाची वेळ असणार आहे. दर श्रावण सोमवारी मंदिर पहाटे 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असेल. माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आमच्या मनातले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहे. माजी हा शब्द काही चांगला नाही, तो खूप रुतणारा आहे असे त्या म्हणाल्या. आम्ही ज्यांच्या सोबत आहोत त्यांच्यासोबत 100% सोबत आहोत असेही त्यांनी सांगितले. पुढची 3 महिने मला द्या, मी तुम्हाला पुन्हा राज्यात तुमची सत्ता देतो असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले. ते अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. एकजुटीने मैदानात उतरलो तर या विधानसभेत आपल्याला कोणी रोखू शकत नाही. खरे कोण आणि खोटे कोण हे जनतेच्या लक्षात आले आहे. जनता आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे खोट्या लोकांना जागा दाखवण्यासाठी पुन्हा मैदानात उतरावे लागेल असेही फडणवीस म्हणाले.